हो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉगमध्ये. आजचा आपला प्लॅन आहे भंडारदरा. सो खूप एक्साइटमेंट आहे. बघू, मी पण फर्स्ट टाइम जातो आहे तिथे. मी आत्ता वाजलेत ठीक 1 वाजला आहे रात्रीचा. माझे भाऊ निघालेत पनवेलवरून, सो ते इथे येणार आणि मग आम्ही इथून पुढे जायला निघणार. आपली गाडी आलेली आहे आणि आपण इथून निघतोय. पण आता पोचलोय कसारा घाटाच्या खाली. सो इथे चहा पिणार आणि मग पुढे जायला निघणार. पण पोचलोय या गेटवरती. पर पर्सन 50 रुपये आणि गाडीचे 150 रुपये घेतात. चालू होता बंद खोलतो. बाहेर रात्रभर ड्राईव्ह करून आम्ही पोचलेले आहेत वसुंधरा वॉटरफॉलला, म्हणजे पायथ्याशीच पार्किंगमध्ये. क्लायमेट इतकं भारी आहे, एक नंबर वारा सुटलाय. कार एकदम फुल लॉन. हे इथे पार्किंग आहे. आता आम्ही इथे थोडं थंडी वाजते, चहा पिणार मस्त मध्ये आणि मग पुढे जाणार. आपल्यासोबत आहे तेजस, यूट्यूबर, आणि हे दादा मंडळी. काय खायचंय रे? काय खायचंय की चहा पिऊन जायचं? आत्ताच मिसळ खाल्लेली आम्ही 2 तासापूर्वीच. वसुंधरा वॉटरफॉल. सो ट्रेक चालू झाला इथून. फर्स्ट टाइम येतोय, सो किती वेळ लागतो आपल्याला ते अजून काय माहित नाही. एक नंबर क्लायमेट आहे, जिकडे बघाल तिकडे वॉटरफॉल्स. मस्त पाऊस आहे, गार वारा. सकाळचे वाजलेत 7. हो, व्ह्यू बघा मित्रांनो, समोर आहे आपला वॉटरफॉल. भाई साहब, हो, एक नंबर. वसुंधरा वॉटरफॉलची मजा घेऊन झाल्यावरती आम्ही आलो शेजारीच असलेल्या बाहुबली वॉटरफॉलची मजा घेण्यासाठी. बाहुबली वॉटरफॉल अगदी नावाप्रमाणेच बाहुबलीसारखाच अगदी मजबूतीने वाहत होता. थोडा वेळ इथेच थांबून फोटो व्हिडिओज काढून झाल्यानंतर आम्ही पार्किंगच्या दिशेने निघालो. एक नंबर मजा आली ना? बघ, आपण सगळ्यांच्या आधी आलो, त्यामुळे मस्त आम्हाला फोटो आणि व्हिडिओ काढायला मिळाले. आणि आता बाहेर किती गाड्या लागले. आता आम्ही आलो तेव्हा एक पण गाडी नव्हती. आम्ही जे पहिल्या वॉटरफॉल वरून निघालो ना, एवढी माणसं आली ना, तुम्ही बघू शकता. एकदम खूप. आता इथे नाही म्हटलं तरी 5 बस लागल्यात आणि 4 व्हीलरच्या वेगळ्यात.
त्यांच्याकडे चष्मा आहे ना त्यांनी येऊच नाही. पूर्ण चष्म्यावरती थेंब 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 काय दिसतच नाही. चष्मा काढला तर वॉटरफॉल दिसत नाही, चष्मा लावला तर कायच दिसत नाही. 2 वॉटरफॉल झालेत आमचे आणि आम्ही आता इथून निघणार आहेत. चहा पिऊन झालाय. आणि दूधसागर वॉटरफॉलला पण नक्कीच नडेल असा वॉटरफॉल आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहे. तुम्ही नक्कीच बघा. भाई आपण आलोय नेकलेस फॉल आणि व्ह्यू बघा. आहे ना एक नंबर. नेकलेस वॉटरफॉल बघण्याची खरी मजा ही दुरूनच आहे. तर थोडा वेळ तिथेच थांबून तिथल्या निसर्गाची मजा घेऊन आम्ही न्हाणी वॉटरफॉलच्या दिशेने निघालो. एक नंबर रे. पैसा वसूल. मित्रांनो, भंडारदऱ्याला नक्की विजिट द्या. नक्की प्रत्येकाने एकदा तरी येऊन बघावं की भंडारदरा किती सुंदर आहे. वेड लागेल असलं वातावरण आहे इथे. एक नंबर, म्हणजे काहीच विषय नाही. प्रत्येक 15 मिनिटाला एक स्पॉट कुठेतरी दिसेल की तुमची गाडी तिथे थांबलीच पाहिजे. प्रत्येक 15 मिनिटाने. विचार करा, तुमचे 2-3 दिवस तुम्ही एक्सप्लोअर करण्यात जातील, पण भंडारदराच्या धरणाच्या त्या भोवती जितके स्पॉट्स आहेत ते संपणार नाहीत. जवळजवळ 4 वॉटरफॉल बघून झालेले आहेत, 4 ते 5. आता वॉटरफॉल बघून कंटाळा आलाय. आता नेक्स्ट कुठे? रिव्हर्स वॉटरफॉल. आता रिव्हर्स वॉटरफॉल. चल सांदन व्हॅलीचा. सकाळपासून मी सर्व वॉटरफॉल बघितले. आता मी रिव्हर्स आम्हाला पाणी बघून आता मी रिव्हर्स बघणार. रिव्हर्स जरा वेगळं काहीतरी. सर वेगळं काय. जमिनीवर पडणार झालं बघून. आता पण आकाशात तोडणार वॉटरफॉल बघूया. आपण पोचलो सांदन व्हॅली रिव्हर्स वॉटरफॉल च्या पार्किंग मध्ये आहेत. कोकणी आहे ना इथं. मला वाटलं लाकूड. मला पण तेच वाटलं आधी. नाही भाई काय मिरॅकल. टाक ना त्यात. कशाला पेटेल ना ते. अरे बोललंय ते हे गे रे. भाई 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 दूध पेटवलेले आहे. इथे आम्ही थांबलोय. झँग झालं झँग. थंडीने झँग झाली पब्लिक. आता आम्ही इथे पिठलं भाकरी खाणार आहे मस्त मध्ये. त्या घरचा मसाला आणून द्या बस. मस्त आहे. फुल सोय. मस्त मसाला आणून दिलेला आहे. टेस्ट करू. धमाल. मस्तपैकी नाश्ता झालेला आहे. झुणका भाकर खाऊन आता आम्ही पुढे जायला निघालोय. खूप थंडी वाजते. काहीच दिसत नाही. काहीच दिसत नाही. 4 जण फोनवरती. कोहरा ही कोहरा भाई. फायनली आम्ही पोचलोय. दिसणार तर काय नाही.
येतंय रिवर्स. धबधबा तो है. दिख नहीं रहा है. मारलं पाणी आलं. अरे हा रे. धुकं नसतं ना तर एक नंबर काम भारी झालं असतं. तो हा लास्ट स्पॉट आम्ही केलेला आहे कदाचित. आणि झाला रिव्हर्स वॉटरफॉल फिरून झाला. दिसला तर काय नाही आम्हाला. दिसलं ना वॉटरफॉल दिसलं. लवाळवाडी रोड भाई. पूर्ण बाहेर काढतो अशी ड्रोन व्ह्यू. रिव्हर्स वॉटरफॉल करून आम्ही मुंबईच्या दिशेने निघालोच होतो. तेवढ्यात आम्हाला दिसली लवाळवाडीची कमान. बाय बाय. पर्यटकांचं आकर्षण वाढवणारा हा स्पॉट. इथे जाण्याची आमचीही उत्सुकता तशीच वाढली. दोन्ही बाजूंनी पाणी आणि मधून जाणारा हा रोड, निसर्गाचा सुंदर देखावा आणि सध्या खूप व्हायरल असलेला हा स्पॉट एन्जॉय करून आम्ही मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागलो. मित्रांनो, भंडारदरा ही ट्रिप आम्ही खरंच खूप एन्जॉय केली. तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.